काय सांगाल संपूर्ण जिल्ह्यामध्ये साधारणतः कालपासून हे आंदोलन सुरू आहे, काय मागणी आहेत आपल्या? आमची मागणी अशी आहे की गेल्या 20-25 वर्षापासून जे शिक्षक ज्ञानदानाचं कार्य करत आहेत विना वेतन, त्या शिक्षकांना अनुदान मिळालं पाहिजे, त्यांना पूर्ण वेतन मिळालं पाहिजे. या मागणीकरता राज्यातील शिक्षक आझाद मैदानावर 1 महिन्यापासून आंदोलन करत आहेत. परंतु शासनानं त्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळं आम्हाला नाईलाज असतो रस्त्यावर उतरावं लागलं आणि पूर्ण राज्यभर शाळा शैक्षणिक बंदचं आंदोलन करावं लागलं. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही काल आणि आज परळी तालुका व शहरामध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शाळांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आणि हे आंदोलन यशस्वी केलेलं आहे. जर आमच्या मागण्या लवकर मान्य नाही झाल्या तर आम्ही यापुढे सुद्धा तीव्र आंदोलन करू आणि मराठवाडा शिक्षक संघटना जी आमची संघटना आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये ती अगदी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे काही आंदोलन हे सुरू होण्याआधीच गुंडाळले जातात. 2 वर्षापासूनच नाहीये, गेल्या 60 वर्षापासून मराठवाडा शिक्षक संघ ही सर्वोत्तम अशा प्रकारची संघटना असणारी शिक्षकाच्या न्याय मागण्यासाठी सेवा शाश्वतीपासून सेवा निवृत्तीपर्यंतचे संपूर्ण लाभ आम्हाला आतापर्यंत जे मिळालेले आहेत ते संघटनेच्या माध्यमातून मिळालेले आहेत. आणि त्यामुळे यापुढेही आमच्या सहकारी बांधवांना 20% असेल, 40% असेल, 60 असेल किंवा 100% असेल, पगारवाढ जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मराठवाडा शिक्षक संघ ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि प्रश्न शासनाला पूर्ण करण्यासाठी भाग पाडेल अशा प्रकारची या ठिकाणी ग्वाही मी या संघटनेच्या वतीनं सगळ्या सहकारी बांधवांना देतो. एकीकडे आपण पाहतो की आपल्या पेशामध्ये शिक्षकी पेशामध्ये पिढी घडवते, परंतु असाही भाग पाहिला जातो की काही शिक्षकांना शाळेवर न जाता त्यांचा 2012 पासूनचा पगार काढला जातो, अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये आहे. आणि एकीकडे रोज शाळेमध्ये नियमितपणे शिकवून पोटाचे खळगी भरण्यासाठी त्यांना पैसे मिळत नाहीये, त्याबद्दल काय सांगाल? प्रशासनामध्ये प्रचंड अशा प्रकार चालू आहे. गेल्या विदर्भामध्येच आपण जर बघितलं तर जवळपास 500 ते 590 का 490 शिक्षकांना अशा प्रकारचं बोगस शिक्षकांना संघटनेनं त्याची पाठीशी घातलं नाहीये. जर काही शिक्षक संघटनेचे आमदार सुधाकररावजी आडबाले सर यांच्याकडे आलेले होते, त्यांनी सांगितलेलं आहे, सर मी तुमची बाजू घेणार नाही, मी संघटनेचा आमदार आहे राज्यामधला एकमेव, त्यामुळे तुमच्या ज्या न्याय मागण्या असतील तर तुम्ही न्यायालयामध्ये जा, पण मी तुमच्या पाठीशी उभा टाकू शकत नाही, कारण तुम्ही बोगसपणा केलेले आहे. राज्यातली बोगसगिरी थांबली पाहिजे, ही सुद्धा अत्यंत प्रभावी मागणी संघटनेची आहे. आणि संघटना जे लोक बोगसगिरी करतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकलेली नाही, उभा टाकणार नाही. सर, राज्यभरामध्ये आपण बरेच प्रकार पाहिले, पीटी घोटाळा असेल, ज्याचे सूत्र ज्याचे बुड हे बीडपर्यंत सुद्धा आलेले आहेत, की त्याचे इन्व्हॉल्व काही पदाधिकारी असतील किंवा कोणी असतील, एकीकडे त्यांना अशा प्रकारे म्हणजे ज्याची पात्रता नाहीये त्यांना पात्र करण्याचा प्रयत्न करते आणि जे पात्र आहेत त्यांना त्याचा मोबदला देत नाहीये. सर, शासनामध्ये या राज्यामध्ये शासन आणि प्रशासन दोघं मिळून या ठिकाणी लुटमार केल्या जाते. दुसरी बाब अशी की विदर्भामधलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. दर महिन्याला पगार बिल दाखल करत असताना जवळपास 8 तारखेला 4 शिक्षकाचं पगार बिल दाखल करतात आणि नंतर 12 तारखेला दुसऱ्या 4 शिक्षकाचं पगार बिल दाखल करतात आणि ते 4 शिक्षक फॉरेन मध्ये आहेत सर. आणि त्या शिक्षकांचा पगार इथून केला जातो या राज्यामधून. शासन काय झोपलंय का? अशा प्रकारच्या बोगसगिरीला शासनाने लगाम घालायला पाहिजे, ही आमची संपूर्ण संघटनांची मागणी आहे. आणि या राज्यातला बोगसपणा थांबला पाहिजे, ही खंबीर मागणी या सर्व शिक्षक म्हणजे जे काही रात्रंदिवस काम करतात त्या शिक्षकांना न्याय द्यायचा नाही आणि बोगसगिरी करणाऱ्या पाठीमागे त्यांचं वेतन काढायचं. गेल्या अनेक वर्षापासूनच ही भूमिका या राज्य सरकारची, या राज्य शासनामधले शासन आणि प्रशासन दोघं मिळून करत आहेत. अशा प्रकारे माझी भूमिका आहे या ठिकाणी. आझाद मैदानामध्ये आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज काय सांगाल? आज जर या प्रकारे जर आंदोलन इतकं करूनही जर यावरती जर काही